तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे। गंमत म्हणजे की ब्लाउज मधलीच बघा, मी इथं एकाच साईजच्या या दोन कटोऱ्या आहेत। ब्लाउज शिवायचं चालू आहे माझं, पण एक कटोरी तुम्हाला चपटी दिसत असेल आणि एक कटोरी जी आहे ती परफेक्ट ज्या म्हणजे त्या साईजला जेवढा पप पाहिजे तेवढा मी काढून घेतलेला आहे। आणि टक्स पण आपण एकाच वेळी देतो तसं मी टक्स दिलेले आहेत। पण ही कटोरी का चपटी झाली याचं कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे। याचा पॉइंट थोडासा वरती आलेला आहे असा, आणि याचा पॉइंट बरोबर जागेवर बसलेला आहे, म्हणजे जो पॉइंट आहे कस्टमरचा तिथेच आहे। तर दोन्ही टक्सची ना मी तुम्हाला उंची मोजून दाखवते। बारकाईने बघितलं तर टीप दिसते तुम्हाला। तर इथून ही उंची आलेली आहे टक्सची आपल्या 2.25 इंच, आणि ही टक्सची उंची आलेली आहे 3.25 इंच। बघा, 3.25 वर इथं टक्सची उंची आहे आणि इथं जी आहे ती 2.25 आहे। म्हणजेच काय झालेलं आहे हे बघा, 2.25 आहे म्हणजेच काय झालंय, अर्ध्या इंचानी हा पॉइंट ना वरती गेलाय, पॉइंट वरती सरकला। आपण टक्स देते वेळी जरी आपण कटिंग परफेक्ट केली तरी स्टिचिंग करताना सुद्धा काय गरजेचं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर या पद्धतीने आपण हा टक्स बरोबर 2.25 वरच परत मी रिटर्न करून घेणार आहे। हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी वरती घेतलेला होता। 2.25 म्हणजे इथे हा टक्स आपला बंद झाला पाहिजे, पण अर्धा इंच वर आल्यामुळे आपली ही कटोरी चपटी झाली। आता इथं मी टक्स टाकून घेते आणि पुढचं हे उसवून मग तुम्हाला दाखवते। परफेक्ट कटोरी परत जशीच्या तशी होणार आहे। आता हा जो टक्स आहे वरती आलेला तो मी उसवून काढते, आणि हा आपला प्रॉपर टक्सची उंची तेवढीच। या पद्धतीने मी हा टक्सची उंची आहे ती वरची जी होती ती उसवून घेतले। आता बघूया फायनल लुक आपल्या या कटोरीचा। बघा किती सुंदर, आणि परत आपल्याला पाहिजे तशी ही कटोरीला पप आली। आता सांगा बघा, दोन्ही एकसारखे दिसतायत की नाही? मगाशी ही कटोरी चपटी झाली होती, म्हणजेच याचा अर्थ तुमची टक्सची उंची जरी जास्त झाली, पॉइंट वर गेला, तर तुमची कटोरी चपटी होणार आहे। कारण बऱ्याच ताईंची कमेंट्स असते की ताई आमची कटोरी चपटी होते, तर काय कारण असेल? तर ही कारणं असतात, स्टिचिंगच्या वेळी आपला जरासा हलगर्जीपणा होतो आणि मग या पद्धतीने कटोरी चपटी होते। चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या अशा छानशा छोट्याशा व्हिडिओ मध्ये। बाय बाय।